मी निकिता. जसं आपल्या श्रीकृष्णाच्या जन्माची कथा खूप खास आहे, तसेच त्यांचे मोठे भाऊ बलरामची सुद्धा. बलराम हे वास्तविकतामध्ये शेषनागचे अवतार आहेत आणि तेच त्रेतायुगमध्ये श्रीरामाचे छोटे भाऊ लक्ष्मण होते. म्हणून त्यांनी विचार केला, जेव्हा मी छोटा भाऊ लक्ष्मण होतो, याच्यामुळे मला मोठ्या भावाची आज्ञा मानावी लागायची. जर मी त्यांचा मोठा भाऊ असतो तर त्यांना 14 वर्ष वनवासात पाठवलंच नसतं आणि त्यांना एवढे कष्ट झालेच नसते. म्हणून ते ठरवतात, द्वापर युगामध्ये मी श्रीकृष्णाचा मोठा भाऊ म्हणून येईन आणि त्याची रक्षा करेन आणि त्यांना माझी सर्व आज्ञा मानावी लागेल. मग द्वापर युगामध्ये जेव्हा देवकी आणि वसुदेवच्या 6 पुत्रांचा कंसने एक एक करून वध केला, तेव्हा देवकीच्या गर्भात शेषनाग अंश स्वरूपात त्यांचे 7वे पुत्र म्हणून आले. पण कंस याचा पण वध करेल म्हणून विष्णुदेवांनी देवी योगमायेला आदेश दिला की देवकीच्या गर्भात जो 7वा पुत्र आहे त्याला तिकडून काढून वसुदेवची दुसरी पत्नी रोहिणी तिच्या गर्भात स्थापित करा. बलरामचा जन्म एका जागेवरून दुसऱ्या जागेवर झाला, म्हणजेच देवकीच्या गर्भातून खेचून रोहिणीच्या गर्भात स्थापित केलं, म्हणून त्यांचं एक नाव संकर्षण आहे. लोकप्रियतामुळे ते झाले राम आणि बलवानामध्ये सर्वश्रेष्ठ असल्यामुळे ते झाले बलभद्र. तर असे झाले श्रीकृष्णाचे मोठे भाऊ बलराम. बलरामच्या आधी देवकीच्या 6 पुत्रांना कंसने का मारलं हे बघण्यासाठी आपण पुढच्या भागामध्ये भेटूया. तोपर्यंत राम राम.